नमस्कार काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि डेली ब्लॉग मी स्वागत करतो. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात केली मस्त घरून डावरलं आहे. तेव्हा डबे बघ किती पॅक केलेले आहे. याच्यामध्ये 2-3 डबे आहे, याच्यामध्ये एक डब्बा आहे, याच्यामध्ये एक डब्बा आहे. म्हणजे गुलबाच हॉस्पिटलचा डब्बा, माझा डब्बा, पप्पाचा डब्बा आणि आमचे पाहुणे पण ॲडमिट आहे नाशिकमध्ये, त्यांचा पण डब्बा. तू जा मग मी डायरेक्ट हॉस्पिटल येऊन जाईल. हो हो हां मला कॉल कर. रूम वगैरे चेंज केला आहे की नाही ना? नाही तिथे तोच रूम आहे. बरं मी डायरेक्ट येतो मग. हायवे पण हां ट्रॅफिक द्वारकेचा रोड बंद करते कधी करते काय नाही. बरं बघ तुझा मित्रांनो, पहिल्या तिथं आलो होतो, जिथं आमचे नातेवाईक ॲडमिट इथं आलो होतो. आता इथून निघतोय मी नारायणीला जाण्यासाठी. पोचलो मित्रांनो नारायणी हॉस्पिटलला. ड्रेस आणू तुला उद्या सकाळी दुसरा त्याला ड्रेस दिलेला तरी घातला नाही हॉस्पिटल. तो हॉस्पिटल घाला तुला असं वाटतं? हां ना, मला म्हणे मी नाही घालणार हॉस्पिटलचा ड्रेस. अर्धे कपडे मुंबईला. अरे हे बी वाप घ्यायला जागा असलं तर वाप. तुम्ही पहिले हा रूम चेक करायला नको? तुम्हाला वाटलं एक दिवस सोडतील, जनरल घातलं घेऊन ठेवला होती पॉलिसी. खातो रे सिल्क, तू पेशंट तू खाऊ पण नको. मला दे, मी नाही नाही तू नाही, मी खाईल पेशंटच्या आईला द्यायचं असतं रे चिकू. हां पेशंटचा भाऊ खातो मग पेशंटच्या आईला पण द्यायचं. गीता तुला खायची 2 दिवसापासून आहे बाय, आम्ही खातोय. फोन कराल तो काय दाल खिचडा खा, दाल खिचडा. इथे दाखवायचं स्विगीच्या बॅलन्समध्ये 130 रुपये पडेल म्हणून. पण बाहेरचं नको करू, इथून दाखवायचं घे, इथलं हिंदी राहतं. मित्रांनो निघतोय मी पण, आणि मोटरसायकल मम्मीला दिली आणि मी मोठाडी घेऊन चाललो आहे, कारण कालपासून गुलबाब चालवत घेऊन आलो तिकडं आणि ॲडमिट झाला. मग गाडी तशी तिकडं हॉस्पिटलला. आता मी घेऊन चाललो आहे. इथून निघतोय मी डायरेक्ट पहिले कामावर. मित्रांनो आता बॉम्बे नाक्यावर आहे, पण मला आकडी समोसा खायचा होता, माऊली वर्ल्ड फेमस. पण मग ट्रॅफिक लय, गाडी ते थांबू शकत नाही, मी जाऊ शकत नाही त्या साईडला. काय खराब दिवसानंतर गाडी चालवतोय ना, इतकं भारी वाटते. ते पण नाशिक गर्दी सिटीमध्ये 1 नंबर. ये बघ चाहिए बंगले मुझको 36 चाहिए गाडी कॉलेज रोडला. आणि माझ्या हिशोबाने मी तर आज ही गाडी म्हणजे पहिल्यांदा कॉलेज रोडला घेऊन आलेलो आहे. घेतल्यापासून मी गाडी कधी कॉलेज रोडला आणली का माहीत लक्षात नाही. नाही आणली, कॉलेज रोडला नाही आणली. पहिल्यांदा गाडी मी कॉलेज रोडला घेऊन आलो आज. तो नाश्ता करायची इच्छा आहे, पण मग इथं पार्की राजा बघायला थांबलो होतो. 2 मिनिटं देऊ लावून अशी. मित्रांनो जागाच नव्हती तिथं थांबायला, रॉक अँड रोलला थांबवा असा विचार करतोय मी. मित्रांनो इतक्या दिवसांनी रॉक अँड रोलला आलोय मी. इतक्या दिवसांनी शेवट कधी आलो लक्षात पण नाही माझं. मित्रांनो मग क्वालिटी नाही चेंज झाली, एवढे वर्ष झाले रॉक अँड रोलला, पण मग क्वालिटी आहे तीच आहे. मित्रांनो घरी चाललो होतो, पण मग दुपारी सिल्क खाल्ली आम्ही मी आणि गीतूचं पण खूप दिवस म्हणजे गीतूची एक सिल्क माझ्याकडे बाकी आहे का, आम्ही पैसे लावली त्याची. थांबलो म्हटलं जाऊन घेऊन जाऊ की तुला जातात. एक मित्रांनो लेट तर खूप झालं आहे आज, कारण आज धावपळ खूप होती, कामाची गडबड होती, खूप फिरलो म्हणजे काय हॉस्पिटल मी जायचं चक्र झाले. पहिले ते पाहुणे ॲडमिट तिकडे गेलो, तिकडे 1-2 तास गेले. त्याच्यानंतर गुलबाकडे गेलो, तिथून आता निघतोय घरी. मी आज पण टिफिन विसरून गेलो, काल पण टिफिन, 2 टिफिन तिकडेच आहे. सिल्क झाली पूर्ण. मित्रांनो मीला सिल्क दिली, मी प्रूफ आहे. रोज सिल्क करायची. मग त्याच्या माझ्याकडे एक तिची सिल्क बाकी होती, त्याच्याकडे आता माझा एक कोण बाकी ती कोल्ड्रिंकच्या गेम मी हरली होती. मित्रांनो आज इतका भारी झोपलो होतो, मला उठवलं का बरं तुम्हाला रिझन सांगतो. बाहेर का बरं उठवलं मला? हां हे बघा त्याच्यामुळे उठवलं आम्हाला. ही फिरवलं घेऊन आली, गाडी बसा घेऊन आली, त्याला सहज टाइमपास म्हणून तो निघून जाणार गाडीच्या बाहेर. आता मेनचं म्हणणं त्याला चक्कर मारून आला. किती वेळा येतच नव्हतं बाहेर, म्हणून तुम्हाला आवाज दिला. कधीच चक्कर नाही मारला. चल विपुल गाडीचा आंबाला आला रे, लय दिवस गाडीत बसेल नाही मित्रांनो. तो पण गाडी नव्हती घरी म्हणून त्याला राऊंड मारून आणतो. चला भूर जायचं आपल्याला, भूर जायचं. चावी दे गाडीत कुठं खाऊ घेत घेऊन तर दे चावी दे. हा बाबा भूर जायचं असं. हा तुझा हात बघून दरवाजाला निघालो. गाडीचा आंबाला याचो एवढा वयात आत्ताच
बरं बाईकचा वगैरे नाही, मोठ्या गाडीचा डायरेक्ट. अरे भाई डेंजर. पाहतो एकदम भारी गंमत बाहेरची. म्हणजे मी एवढं गाडी झोपलो तर मम्मीने मला वरती उठवलं की म्हणे उठ म्हणे अर्जुन काय आहे. म्हटलं काय आणि खाली जाय. पाहत होती याला गाडी चक्कर मारायची. एक काम करू की पुढे आपण आहे ना आपण बाबाकडे जाऊन येऊ. हा तुला बाबाला भेटून आणतो. लास्ट घेतो गाण्यावर गाणं एकदम वाईफ घेत होतो. कुठं आलो आपण बाबाकडे भेटायला आलो ना. हा भेटलं बाबाला. येऊ का मग चल चालू तिकडे चालू. यो बसला रडा लागला होता. हे बघ विभू विभुडी नाच नाच. विभू नाच. असं आता समाधानी झालो. हे आलो फिरून एवढं लांब चक्कर मारून आलो मोठा एकदम. असं आलो आम्ही जाऊन आलो. आम्ही किती लांब जाऊन आलो माहिती. आम्ही डायरेक्ट बाबाकडे गेलो होतो. चाटू मग मस्त एकदम भारी. हा तर मित्रांनो लई दिवसांनी गाडी आली होती घरी. म्हणजे गुलो कसं घेऊन गेलो होतं मुंबईला आणि मग ह्या हप्त्यात गाडी घरी आली. तर मग विभू खूप दिवस गाडी फिरायला नव्हता. मग त्याला आज आंबाला आला गाडीत फिरायचं. मग त्याला फिरून आणलं मस्तपैकी. आणि कालचा दिवस धावपळीत म्हणजे हॉस्पिटलात गेला. इकडे जाय तिकडे जाय नंतर घरी आलो. पण आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असाल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये डेली ब्लॉगमध्ये. बाय गाईज.